शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सिद्धार्थ खरदा आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय सुरू होता आणि मुख्यमंत्र्यांचा रिप्लाय सुरू असताना तुम्ही थांबून त्यांना काहीतरी प्रश्न विचारायचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री सुद्धा काही प्रमाणात भडकल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. हो, मुख्यमंत्री महोदय औद्योगिक क्षेत्रामध्ये जी काही प्रगती महाराष्ट्रामध्ये होतं या संदर्भात मोठमोठाली आकडेवारी देत होते. त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की मुख्यमंत्री महोदय, हे तुम्ही सगळं सांगता महाराष्ट्रासाठी तुम्ही करताय, जरी खरं असलं तरी विदर्भामध्ये त्याचा प्रत्यक्षात फायदा किती झाला, माझ्या बुलढाणा जिल्ह्याला त्याचा फायदा किती झाला, मेहकरला किती फायदा झाला, याच्यावरती काहीतरी बोला. आणि त्यामुळं मुख्यमंत्री महोदय म्हणाले की याची सगळी तुम्ही जरा थोडंसं शांत राहा मला. आणि मला त्यांनी शांत बसण्याचा प्रयत्न केला, पण मूळ मुद्दा तसाच राहतो. माझा जो मुद्दा आहे तो मुद्दा तसाच आहे की या सगळ्या अधिवेशनानं किंवा महाराष्ट्र शासन, माननीय मुख्यमंत्री महोदय विदर्भाचे आहेत, ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतायत, आम्हाला अभिमान आहे. ते महाराष्ट्रामध्ये इन्व्हेस्टमेंट आणतात, हे सगळं ठीक आहे. त्यांनी खूप काही आकडेवारी दिली, परंतु माझा मूळ बेसिक प्रश्न आहे की विदर्भामध्ये अधिवेशन होतं आहे, विदर्भातला जो काही शेतकरी आहे त्याच्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी काय केलं. भाव फरकाची मागणी आहे आमची, धानची मागणी आहे, धानमध्ये भाव फरक देण्यात यावा, सोयाबीनची आहे, तुरीची आहे. हा प्रश्न तसाच अनुत्तरित राहिलेला आहे. कृषी आहे, सिंचन आहे, रोजगार आहे आणि सर्व क्षेत्रातला जो बॅकलॉग आहे त्याच्यावरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी भाष्य केलेलं नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो काही भाव फरक देणार होते त्याच्याबद्दल नुसती आकडेमोड केलेली आहे आणि प्रत्यक्षात या अधिवेशनामधून आम्हाला त्यांनी जे अपेक्षित होतं ते काहीच दिलेलं नाही. खरं नागपूरला अधिवेशन झालं, विदर्भासाठी खूप काही घोषणा होतील असं वाटलं होतं. किती महत्त्वाच्या घोषणा तुम्हाला वाटल्या यामध्ये? खरं सांगू का, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी 7 ऑक्टोबरला जी काही कॅबिनेट झाल्यानंतर मंत्रिमंडळाच्या प्रस्तावाच्या अनुषंगानं जी काही घोषणा केली तीच खरी घोषणा होती शेतकऱ्याच्या पॅकेजच्या अनुषंगानं. त्याच्या व्यतिरिक्त या अधिवेशनात काही वेगळं येईल अशी अपेक्षा होती. त्या घोषणेव्यतिरिक्त या अधिवेशनात देखील त्यांनी कोणतंच पुनरुच्चार केलेला नाही. तीच घोषणा पुन्हा त्यांनी सांगितली आणि आकड्यांचा खेळ जो आहे, खूप काही आकडे जे काही हॅपनिंग आहेत, होणार आहेत भविष्यात, इथं विमानतळ होणार आहे, तिथं विमानतळ होणार आहे, हा रोड तिकडे जाणार आहे, तो रस्ता जाणार आहे, हे सगळं त्यांनी सांगितलं. चांगली गोष्ट आहे, परंतु आमचा मूळ मुद्दा आहे की आमच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढणार आहे का, इथला औद्योगिक विकास वाढणार आहे का, इथल्या शेतकऱ्यांच्या पोरांना रोजगार मिळणार आहे का, आणि विदर्भामध्ये जे काही औद्योगिक जो काही लॅब्स आहे मागं राहिलेलं आहे ओव्हरऑल, त्याच्यामध्ये नंदुरबार आहे, धुळे आहे, आपलं वाशिम आहे, बुलढाणा आहे, ह्या जिल्ह्यांचा समावेश होणार आहे का. मी तुम्हाला सांगतो, बुलढाणा जिल्ह्याचं पर कॅपिटा इन्कम महाराष्ट्राचं 3 लाख आहे आणि बुलढाण्याचं पर कॅपिटा उत्पन्न हे फक्त आणि फक्त 1 लाखाच्या घरात आहे. म्हणजे आपण कुठे आहो? दरडोई औद्योगिक विकासामध्ये सुद्धा महाराष्ट्र कुठे आहे, विदर्भ कुठे आहे, आमचा बुलढाणा कुठे आहे, आमचं मेहकर कुठे आहे. आणि आम्ही ग्राउंड रिॲलिटीवर काम करू ना. पांदन रस्ते, शेत रस्ते इकडे. अनेकांचं म्हणणं असं आहे की अधिवेशन नागपुरात झालं, मात्र घोषणा सगळ्या मुंबईच्या झाल्या. ही पण गोष्ट खरी आहे की मुंबईचं, आता मला तरी वाटते की मुंबईच्या महानगरपालिकाला समोर ठेवून अनेक घोषणा मुंबईच्या दृष्टीनं घेण्यात आल्या. मुंबईला आम्ही सी कोस्ट जे रोड आहेत त्याचं एक्सटेन्शन करू, अंडर भूमिगत जे काही आहेत त्या मेट्रो आणखी वाढवू आणि मुंबईकरांना आपण काय काय देऊ, कारण मुंबई महानगरपालिकेच्या आता निवडणुका आहेत, त्या अनुषंगाने या घोषणा झालेल्या आहेत. अधिवेशन विदर्भात, घोषणा मुंबईच्या, आणि विदर्भाच्या अधिवेशन विदर्भासाठी घ्यायचं आणि विदर्भाच्या तोंडाला पाणी पुसायचं आणि घोषणा मुंबईच्या करायचं, असा काहीसा प्रकार या सगळ्या अधिवेशनाच्या निमित्तानं घडून आलेला आहे. पाहतो आपण, विदर्भात अधिवेशन घ्यायचं आणि घोषणा मात्र मुंबईच्या करायच्या, एक प्रकारे विदर्भाच्या तोंडाला पानं पुसल्याची कामं केल्याचं सिद्धार्थ खरदा पाहायला मिळत आहेत. कॅमेरामॅन अतुल सराजने एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.